मित्रांनो, सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पॉवर की चोरीचा मुद्दा चांगलाच गाजतोय आणि तो गाजणारच होता. मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हा मुद्दा खूप गाजणार, कारण ज्या पद्धतीने या चोरीचा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला दाखवला. चोरी संदर्भातील बारक्या आणि तन्वीचं बोलणं असेल, बारक्याने ज्या पद्धतीने ती चावी काढली, ती लपवली, कुठे लपवली ते सुद्धा आपल्याला सगळं दाखवलं. बिग बॉसने इतर ज्या काही चोऱ्या झाल्या ना, त्या अजिबात दाखवल्या नाही आणि या चोरीचा संपूर्ण घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवला. हे सगळं करत असताना तेव्हाच लक्षात आलं होतं की हा मुद्दा खूप गाजणार आणि बिग बॉसला इथे काहीतरी ट्विस्ट आणायचं आहे. पण एवढ्या वरती बारक्याने ती चावी फेकली होती. ती बारक्याला चावी मिळाली कशी? हा मोठा प्रश्न आहे. बघूया आता ते आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये दाखवलं जाईल. परंतु ज्या पद्धतीने हा मुद्दा जो गेलाय ना, याच्यामध्ये जबरदस्त राडे, भांडण, तंटे पाहायला मिळणार आहे. इथे बिग बॉसने सगळ्या सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र बोलवलंय आणि इथे बिग बॉस प्राजक्ताला सांगताना दिसतायत की ज्या सदस्याकडे ती पॉवर की आहे, त्या सदस्याला बाकी सगळे पॉवर की त्या गोष्टी मिळतील. मग बारकं लगेच पुढे येतं की मी पॉवर की चोरली, तुम्हाला काय करायचं ते करा. यावरती प्राजक्ता आणि बारक्याचं जबरदस्त वाचतं. ते वाजणारच होतं. पण मला नवल त्या 2 सदस्यांचं वाटतंय. त्याच्यामध्ये पहिला सदस्य तो म्हणजे रोशन भजनकर. रोशन भजनकर थेट बारक्यावरती चाल करून जातो. अंडी चोरली तसं तू आता चावी सुद्धा चोरतो का रे, ए चोरट्या? आणि ज्या पद्धतीने रोशन भजनकरचे रिॲक्शन निघते. रोशन भजनकर हा फक्त आणि फक्त वीक माणसावरतीच ओरडतो. बाकी तसा त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाहीये. ज्या पद्धतीने तो चाल करून जात होता ना बारक्यावरती. त्यानंतर एक दुसरा सदस्य आहे. तो सुद्धा या चावीवरनं प्रचंड भडकलाय. त्याचं आणि चावीचं काही लेणं-देणं नाही. जसं रोशनचं आणि चावीचं काही लेणं-देणं नाही, तसा दुसरा सदस्य आहे तो म्हणजे सागर कारंडे. हा सागर कारंडे चावीवरनं त्या दीपाली सय्यदवर खेकाकताना दिसतोय. सेम रोशन आणि सागर हे दोघे आहेत. हे दोघे आहे ना वीक कंटेस्टंट वरतीच ओरडतात. आता तुमचा काय संबंध आहे? चावी गेली प्राजक्ताची आणि बोंबलतात हे दोघं. म्हणजे दिसण्यासाठी कुठल्या थराला जातात बघा. यांच्याकडे स्वतःचे अजिबात मुद्दे नाही. दुसऱ्याच्या मुद्द्यात घुसायचं आणि ते चुकीच्या पद्धतीने तिथे रिॲक्ट व्हायचं. काय तुमचा संबंध आहे? चावी बारक्याने चोरली. प्राजक्ता आणि बारक्या बघून घेतील. प्राजक्ता, बारक्या आणि बिग बॉस बघून घेतील. तुमचा काय त्याच्यामध्ये संबंध आहे? हे दोघेही वीक कंटेस्टंट वरती आपला गेम दाखवतात. आणि त्या बारक्याला हात जोडून तुम्ही नमस्कार करायला पाहिजे दोघांनी, की त्या बारक्यांमुळे तुम्ही दिसलायत. नाहीतर तुमच्याकडे काय आहे बिग बॉसच्या घरामध्ये दाखवण्यासारखं? नमस्कार करा त्या बारकेला तुम्ही दोघे पण. या दोघांचा वैयक्तिक असा अजिबात गेम नाही. मला वाटलं होतं पहिल्यांदा की रोशन काहीतरी खेळेल आणि काल ज्या पद्धतीने रोशनला जी काही चुगली दाखवली तेव्हा वाटलं होतं की रोशन काहीतरी फटाके फोडेल. परंतु हा त्या बारक्यावर फटाके फोडतोय आणि त्या सागरचाही अजिबात गेम नाहीये. हा अजून आपल्याला प्रोमो दाखवला नाही. परंतु सागर त्या दीपालीला विचारतो की तू चावी चोरलीस का? आणि त्याच्यावरनं सागर दीपालीला एवढा बोलतो. अरे ती नाही सांगते की माझ्याकडे चावी नाही, तरी हा एवढा तिच्यावरती खेकाटत गेला. सागरचाही बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही. रितेश भाऊ बरोबर बोलले की एखाद्या मुद्द्यात तुम्ही घुसता, तो मुद्दा आपला आहे की नाही, त्याच्यावरती काय बोलायचं, कसं बोलायचं हे आपल्याला कळत नाही. एवढं रितेश भाऊने सांगून सुद्धा सागर तसाच गेम खेळताना दिसतोय. मी मगाशी सांगितलं ना की त्या बारक्याला याने नमस्कार करायला पाहिजे की तुमच्यामुळे आम्हाला काहीतरी पॉइंट मिळाले बोलायला. पण बारक्याने जे काही केलं ना ते एक नंबर केलं. पॉवर की चोरीचा मुद्दा ऑलरेडी घडलेला होता. त्यामुळे तुम्ही देखील सांभाळून ठेवणं गरजेचं आहे ना. बारक्याला दिसायचं आहे त्यामुळे तो काही ना काही करतो दिसण्यासाठी. आता या चोरीमध्ये तन्वी सुद्धा थोडीशी सामील आहे. आता तन्वी याच्यामध्ये इन्क्लूड होईल का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता पॉवर कीची सगळी पॉवर ही छोट्याला मिळते की प्राजक्ताला मिळते, काय ट्विस्ट येतो हे आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. पण एक मात्र नक्की आहे की हे जे 2 वीक कंटेस्टंट आहेत ना, हे इतर वीक कंटेस्टंट वरतीच आपला आवाज चढवतात. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.